शेतकरी बांधवांनो, ऊस शेतीमधला उत्पादन खर्च कमी करणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानं सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान फायदेशीर असल्याचं जे आहे ते सिद्ध झालेलं आहे. तर त्याच तंत्रज्ञानाचा या ठिकाणी जे आहे ते बांधावर एकदम पडीत अशा जागेवर जे आहे ते शेतकरी महोदयांनी अवलंब केलेला आहे. आपल्या यूट्यूब चॅनलला जे आहे ते सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचं जे काही बऱ्याच ठिकाणी जे आहे ते व्हिडिओ शेअर केलेले, तर त्याचं जे आहे ते पाहणी करून या ठिकाणी त्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. तर कशा पद्धतीनं खर्चाची बचत होते, बेण्याची बचत होते आणि पुन्हा परत तुटाळ लागवडीसाठी सुद्धा ह्याचा कशा पद्धतीनं फायदा आहे, तर ती माहिती आपण जाणून घेऊ. सर नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं पूर्ण नाव सदाशिव यशवंतराव सोळंके, राहणार नागापूर, तालुका परळी. तुमचा मोबाईल नंबर? माझा मोबाईल नंबर 9272 8400. ओके. आता हे एक डोळा पद्धतीने जे आहे ते आपण सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे. तर हे करत असताना आता पारंपरिक पद्धतीनं ज्यावेळेस आपण लागवड करतो तर त्यावेळेस बेन किती लागते एकरी? पारंपरिक मध्ये 2 ते 2.5 टन कमीत कमी 2 टन ते 2.5 टन पर्यंत बेन लागतं. हे जर नुसत्या बेण्यावरचा जर खर्च म्हटलं तर किती होतंय आपला? बेण्याचा नाही म्हणलं तर 3,000 जरी आपण धरले तरी 7,000 कमीत कमी नुसत्या बेण्याचं 6,000 ते 7,000 रुपये पर्यंत, कधी कधी 8,000 पर्यंत सुद्धा हा खर्च होतो. मिनिमम म्हणलं तरी मिनिमम कमीत कमी 6,000 तर फिक्स आहेत आपले. मग आता हे जर एक डोळा पद्धतीने किंवा सुपर केन नर्सरी जर आपल्याला करायची त्या पद्धतीने जर आपण लागवड केली तर बेन किती लागत आहे? 8 क्विंटल जास्तीत जास्त. एकरी 800 किलो मध्ये जे आहे ते आपण एक डोळा पद्धतीने किंवा सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपण लागवड करू शकतो. आणि त्याच्यामुळे आपली बचत जी आहे ते अक्षरशः अर्ध्यावर, म्हणजे जिथं 6,000 लागणार आहे तिथं डायरेक्ट 3,000 आपलं लागवड झाली. बरोबर आहे की नाही? हा तुमचा या वर्षीचा अनुभव आहे. बरं, हे लागवड करत असताना आता बेन खांडतो आपण, तर कशा पद्धतीने केलं पाहिजे हे सांगा. बेन खांडताना जो वरचा आहे म्हणजे डोळा वाढ, म्हणजे डोळ्याची भागी अशी वरी ही असं वाढत जाणार बाजू आहे वरचा, तिथं 1 ते 2 इंच. ओके. आणि डोळ्याच्या खालची जी बाजू आहे ती 3 इंच, मिनिमम 3 इंच असा डोळा कट करायचा. म्हणजे हे अशा पद्धतीने असेल, समजा हे असं असेल, हा इकडचा सांगायचं म्हणजे वाडेकडची बाजू, वर वाडेकडची बाजू ती कमी ठेवायची, बुडाकडची बाजू ती शिल्लक ठेवायची ही जी आहे. कारण की खालून अन्नद्रव्य जे आहे ते इकडं वर जाणार आहे. बऱ्याच जणांची अशी कन्सेप्ट असते की वरचं येतंय. काही व्हर्टिकल फार्मिंग मध्ये आम्ही काही शेतकऱ्यांचे व्हिडिओ पाहिले ते चुकीचं सांगितलेलं आहे. मात्र हे ह्या पद्धतीने जे आहे ते आपण बेन जे आहे ते खांडलं पाहिजे, ही एक काळजी आपण घेतली पाहिजे. आता सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब आपण करतोय, तर हे करत असताना आपण हे जे आहे इकडे हे दाखवा, हे प्लास्टिकचे चवाळे किंवा खताचे पोते येतं. तर सरळ अखंड पोत जे असतंय आपलं, समजा हे अखंड पोत असतंय अशा पद्धतीचं. बघा, ही जी आहे ही पोत कोणतं आहे? हे ट्रिपल सुपर फॉस्फेटचं आहे. तर ट्रिपल सुपर फॉस्फेटचं हे पोत, ही वरची साईड आणि ही खालची साईड. हे काय करायचे आपल्याला, इथून जे आहे ते फाडायचं आणि अशा पद्धतीनं फाडून ह्याला हे असं केलं आणि हे अखंड पोत जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं अंथरायचंय. आणि हे अंथरल्याच्या नंतर 2 बोट माती ह्याच्यावर घ्यायची, खालचा थर घ्यायचा. हा, बरोबर आहे. त्याच्यात थोडंसं शेणखत मिश्रण, शेणखत चांगलं कुजलेलं घ्यायचं. बरोबर आहे. आणि नंतर डोळे जे आहे ते एकमेकाला जवळ जवळ असे ठेवायचे. हा, बेने प्रक्रिया मात्र क्लोरोपायरिफॉस आणि एखादा आंतरप्रवाही बुरशीनाशक जसं कार्बेडिझम आहे किंवा साफ आहे आणि चुन्याची इन्स्टंट चुन्याची निवडी जी आहे ती जरी आपण वापरली तर बियाणं अत्यंत जलित गतीनं जे आहे ते 24 तास भिजवा घालायला हरकत नाही. बरोबर आहे. तर अशा पद्धतीचा ड्रम सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याची बेने प्रक्रिया सुद्धा त्यांनी ती केलेली आहे. आता मला सांगा, हे केल्याच्या नंतर आपण मातीवर झाकावं लागेल, तर ती किती झाकली होती? एक बोट साधारण, फक्त 1 ते 2 बोट एवढा फक्त थर आपला. डोळे फक्त झाकले पाहिजे, म्हणजे डोळ्यावर फक्त एकच बोटाची जी आहे ते तिथं ही आली पाहिजे. तर हे झाल्याच्या नंतर त्याला पाणी कशा पद्धतीने दिलं? पाणी द्यायचं त्याला, जर पाणी स्प्रे न द्यायचं, कारण ती माती उकरू नये आणि जास्त असं ही म्हणजे लगेच माती निघून झालं नाही पाहिजे, डोळे उघडं नाही झाले पाहिजे, ह्याच्यासाठी आपण ह्या स्प्रे न जे आहे ते पाणी द्यायचं. बरं, त्याच्यावर काय पाचट वगैरे असेल तर ते पाचट टाकायची, माती उकरून पाचट टाकायची. पाचट जी आहे ते जशी महाग तिकडे पाचट टाकलेली, आता ती काढून घेतली आपण नंतर डोळे उगून आल्याच्या नंतर. पाचट मात्र आपण जे आहे ते आच्छादन त्या ठिकाणी करावी.
किती दिवसामध्ये चांगलं रोप एवढं तयार होते? आता त्या सीझनवर समजा बरोबर आहे. डिसेंबर थंडीचा दिवस असेल हो तर जास्तीत जास्त दिवस ते हो. लागू शकते. हा. आणि जर चांगलं वातावरण असतं तर 20-21 दिवसात चांगलं रोप आमचा तयार होतं. अनुभव आहे, ऑक्टोबर मध्ये आम्ही लावलं होतं, अक्षरशः 18व्या दिवशी हो, एवढी 21 वाढ जी आहे ते जबरदस्त 21 त्या दिवसात ठिकाणी चांगलं रोप तयार होतं. चांगलं तयार होतंय. एकदम उंचीचं रोप, वातावरण. एवढ्या उंचीचं हा, रोप. चांगलं वातावरणानुसार बदल होऊ शकतो, हा. पण उत्कृष्ट रोप सॉइल कल्चर असल्यामुळं तयार होतात. आता सगळ्यात महत्वाचं एकच बाब ह्याच्यामध्ये, काढताना जारवा तुटतंय असं शेतकरी म्हणतात. हे जारवा तुटू नये म्हणून तुम्ही काय टेक्निक अवलंब केली ती सांगा. आम्ही थोडं पोत्याला खालून असं उचलल्यावर असं हलवायचं, पोत्याला थोडस हलवलं, असं हलवलं हलवायचं की माती जी आहे ना थोडी ती ढिली होती ढिली होती. आणि हा, त्या स्प्रेनं हा. असं मुळ्याला जोरात म्हणजे हे हलवत हलवत करायचं का पुन्हा हलवून पुन्हा ह्याला खाली जरी ठेवलं हा. आणि स्प्रेचा असा जोरात जवळ घेऊन स्प्रेनं प्रेशर द्यायचं. प्रेशर द्यायचं कारण हा. मुळ्या ढिल्या होतात. माती मोकळी होती, मुळ्या ढिल्या होत्या. हळूहळू वडीत हा. काढायचं. आणि हळूहळू वळीत जर काढलं तर कुठल्याही प्रकारच्या मुळीचं आणि नॉर्मल मध्ये निवळ पांढरी जीव तुटली भरपूर असलेली तर हा. त्याचा काही फरक पडत फरक पडत नाही. मात्र हे खूप चांगल्या पद्धतीने मी आणखीन जवळून दाखवेन, चालूच राहू द्या. तर जसं या ठिकाणी जे आहे ते ह्या स्प्रे पंपाचा वापर केलेला आहे आणि ह्याचं प्रेशर जे आहे ते ह्या ठिकाणी देऊन एकदम उत्कृष्ट पद्धतीनं, बघा हे पाणी पण आपल्याला या ठिकाणी दिसत असेल, असं फवारेचं पाणी प्रेशराईज करून आपण ह्या माती मोकळी करायची, मुळ्या काढायच्या आणि हे जे आहे ते रोपं काढून घेऊन त्या ठिकाणी जे आहे ते आपण तुटाळ लागवडीसाठी जे आहे ते हे आपण करू शकतो. तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा आव्हान राहील, आपला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब करा. का तर लागवडीसाठी सुद्धा आता शेतकरी 6,000 आणि 7,000 हजार रुपये घेलेले आहेत. त्याच्या कम्पॅरेटिव्ह हे जर रोपं महिलांच्या साहाय्यानं आपण लावले तर अत्यंत कमी खर्चामध्ये आपली ऊसाची लागवड जी आहे ते त्या ठिकाणी होणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, किती एकरात हे म्हणजे किती खर्चाची किती बचत झाली तुमची? खर्चाची बचत जरी ओव्हरऑल सांगा. 3,000 रुपये आपले बेण्याला कमी लागले. दुसरा विषय, लागवडीसाठी जी काय आता 6-7 हजार रुपये गुत्त घ्यायलेत लोक, तोडून हे खांडवून हे लावायला 3,000 रुपये लागले समजायचं. फक्त 3,000 मध्ये जे आहे ते आपला हा म्हणजे 6,000 मध्ये लागवड झाली म्हणायचं. लागवड झाली. आणि ती जर आपण त्या पद्धतीनं आपल्या जुन्या पारंपरिक पद्धतीने केली असली तर ती 9 ते 10 हजाराकडे आणि ही 12 हजाराच्या पुढे जाते. 12 हजाराच्या पुढे गेली असते. म्हणजे बरं. लागवड खात वेगळं हे समजा ते बाकीचं राहिलं, पण नुसती लागवडच आपली 12,000 पस्तूर गेली असती, जी सुपर केन नर्सरी वापरल्यामुळे आपल्याला फक्त 6 हजारात झाली. बरोबर.